लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगड, पूर्वीचा पांडे पेडगाव किल्ला व सध्याचा धर्मवीरगड याचे संवर्धन व जतन करण्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रयत्नातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी करण्यासाठी टीम आली होती. यावेळी स्थानिक अधिकारीही उपस्थित होते. यावेळी किल्ल्याच्या विकासाच्या व संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, पुढील 1 ते 1.5 महिन्यांमध्ये किल्ल्याच्या कामाचा आराखडा तयार करून कामास सुरुवात करणार आहे. हा गड ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे रक्त सांडले आहे. त्यामुळे या गडाचे शौर्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर खूप महत्त्वाचे आहे. गडाच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक सरसावले आहेत. तसेच पर्यटनात देखील खूप मोठी वाढ होताना दिसत आहे. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची सोय कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. तसेच यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक अमोल गोटे यांनी बोलताना म्हटले, तांत्रिक बाबींचा विचार करून या ठिकाणी 2 मंदिरे आर्किओलॉजी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत असून ते केंद्रीय संरक्षित आहेत आणि उर्वरित किल्ला राज्य संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काम आहे. आजच्या भेटीदरम्यान स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवून या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे हे आधी करणार आहोत. सर्व निकष बाबींची पूर्तता करून शिवशंभू प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन कुठल्याही ठिकाणचे हेरिटेज पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असेल तर स्थानिक लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो, असं ते म्हणाले. यावेळी शिवकुमार भगत, केंद्रीय पुरातत्व विभाग, अमोल गोटे, राज्य पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी होके, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, गटविकास अधिकारी राणी फराटे, ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन करणारी संस्था अर्चना देशमुख, गणेश झिटे, लक्ष्मीकांत शिर्के आदींसह शिवशंभू प्रेमी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली. आज पेडगाव येथे धर्मवीर गडाची आम्ही पाहणी केली. समवेत सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि पाहणी मागचं मूळ कारण होतं की जो काही आपण आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे, 200 कोटी रुपयाची आपण या गडाच्या संवर्धनासाठी, विकासासाठी आणि त्याचं काय म्हणतात संरक्षणासाठी हे मागणी केलेली आहे. तर या दृष्टिकोनातनं एक आराखडा करत असताना, तो आराखडा होत असताना इतिहासाचं जतन झालं पाहिजे. धार्मिक भावना ह्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सेफगार्ड करता येतील आणि हा इतिहास जनतेसमोर, समाजासमोर आणत असताना आर्किओलॉजी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे, स्ट्रक्चर सुद्धा मेंटेन झाले पाहिजे. या दृष्टिकोनातनं खरं तर आम्ही आजची मीटिंग केली होती. याच्यामध्ये केंद्रीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी होते, राज्य तुमचे पुरातत्व विभागाचे त्या अधिकारी होते, त्याचबरोबर महसूल खात्याचे अधिकारी होते, ग्रामविकास खात्याचे अधिकारी होते, जिल्हा नियोजनचे अधिकारी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळा आराखडा ज्यांच्या मार्फत केला जातो असे सार्वजनिक बांधकामचेही अधिकारी होते आणि सखोल चर्चा झालेली आहे. पुढील 1 महिन्यात ते 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण गडाचा एक आम्ही मास्टर प्लॅन, आम्ही म्हणण्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंट म्हणजे स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, यांच्या आधिपत्याखाली, यांच्या नियोजनाखाली एक मास्टर प्लॅन तयार होईल आणि त्या मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातनं कामाला सुरुवात होईल. कारण येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची संख्या नक्कीच या गडावरती वाढणार आहे आणि गडाचं महत्त्वही खूप जास्त आहे. तसं पाहिलं तर म्हणजे आपलं ह्या गडाचं नशीब असं आहे की या गडाला अनेकदा आतापर्यंत कधीही जे पाहिलं गेलं हे आत्मानास्पद या ठिकाणी काही घटना घडलेली आहे किंवा दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून या गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण ते तसं नसून एक शौर्य या गडावरती आहे, धर्माचं रक्षण या गडावरती झालेलं आहे. ह्या सगळ्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस आपण पाहतो, या दृष्टिकोन पाहण्याचा खूप महत्वाचा असतो. इतके दिवस ज्या दृष्टिकोनातनं गडाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा गड दुर्लक्षित राहिला होता. पण याचा दृष्टिकोन बदलला आणि जसा दृष्टिकोन बदलला तसं गडाच्या संवर्धनासाठी अनेक जण सरसावलेले आहेत. पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची सोय कशी होईल, इतिहास प्रेमींची सोय कशी होईल, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. आता पहिल्यांदा टप्प्यामध्ये कुठलं काम होणार?
की ह्या सगळे कामं कुठली घ्यायची. आता काय होतं अनेकदा आम्ही एक पाहिलेलं आहे की घाई गडबडीत कोणती तरी कामं होतात आणि नंतर मग ती कामं दुरुस्त करत बसावं लागतात की ती बदलावी लागतात. तर तसं होऊ नये म्हणून 1-1.5 महिन्यामध्ये संपूर्ण आराखडा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण मास्टर लेआउट तयार केला जाईल आणि या लेआउटमध्ये कामं टप्प्याटप्प्याने केले जातील. प्राधान्यक्रम आमचा असणार आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अनेक दिवस ठेवलं होतं त्या जागेचा त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे. हा आमचं पहिलं प्राधान्य असेल. म्हणजे त्याला स्तंभ म्हणतो आपण. आज एक आपण काय म्हणणार त्या ठिकाणी एक आपलं ते प्रतीक म्हणून एक स्तंभ त्या ठिकाणी असावा अशी अनेक जणांची म्हणजे शंभूप्रेमींची भावना आहे. तर या भावनेतनं याला आदर करून पण उद्या स्तंभ होत असताना स्तंभ अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो काढायची वेळ नाही आली पाहिजे. आज काय होतं की आज जर आम्ही मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये तो स्तंभ बनवला आणि उद्या सगळं तयार झाल्यानंतर तो स्तंभच काहीतरी वेगळा दिसू शकतो. त्यामुळे आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विनंती केली राज्य आणि केंद्रीय की तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने करायचं आणि कुठे करायचा. म्हणजे आता जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आपण जाऊन पाहणी करतो की आपल्याला आपली सगळ्यांची भावना आहे की त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवलं होतं ती जागा नक्की योग्य आहे का तिथनं सगळी सुरुवात असते. त्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंट हा सर्वे झाल्यानंतर आपल्याला ती माहिती कळवतील आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढचं काम घेतलं जाणार आहे. अनेक ज्या काही संघटना आहेत मी त्यांना आव्हान केलं आणि अनेक संघटना मगाशी सहभागी पण होतात ज्यांनी ज्यांनी गड संवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे. म्हणजे खरं तर त्यांचे सगळ्यांचे विशेष असे आभार मानले पाहिजे की ज्या वेळेस सरकारचं दुर्लक्ष होतं स्थानिकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस या संस्थांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे या संस्थाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची संस्था म्हणजे एक नव्हे अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था असतील ट्रस्ट असतील एनजीओ असतील या सगळ्यांचे या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानतो. या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभारी मानतो. या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो आणि यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन यांच्या काही सूचना असतील या सूचना सुद्धा आम्ही मागवलेल्या आहेत. आपल्या काही या गडाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या काही सूचना असतील आपण हक्काने मला कळवा आणि माझ्या मार्फत त्या आम्ही डिपार्टमेंटला कळवणार आहोत. त्यामुळे मला किंवा माझ्या ऑफिसला आपण लेखी पत्राद्वारे जर नक्कीच ह्या सूचना कळवल्या तर या सूचनांचा आम्हाला विचार करून त्या ह्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये इन्कॉर्पोरेट कशा करता येतील. काही सूचना अशा असतील की ज्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करता येतील. काही सूचना अशाही असू शकतात की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्कॉर्पोरेट किंवा त्या लागू करता येतील. तर सूचना तर नक्कीच आल्या तर आम्हाला काम करायला सोपं जाईल. कारण हे एका दुसऱ्याचं कोणाचं विजनचं हे काम असू शकत नाही. हे सगळ्यांचं एकत्रित काम असणं महत्वाचं आहे. तरच विकास होऊ शकतो, विकास टिकू शकतो. अलीकडच्या काळामध्ये आपण पेडगावला येणारी ऍक्सेसिबिलिटी सगळी पूर्ण करतोय. म्हणजे पेडगाव श्रीगोंदा ते थेट मांडोगण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा मंजूर झाल्याचं कामही सुरू आहे. त्याचबरोबर पेडगाव ते काष्टी या रस्त्याचंही कॉन्क्रिटीकरणाचं काम आता सुरू झालं. म्हणजे जवळजवळ आता त्याचं साफसफाई चालू आहे. कामही तात्काळ सुरू होईल. पेडगाव आजनूज या रस्त्याचं काम झालंय आणि आजनूज ते निमगाव खोलू हाही कॉन्क्रिटीकरण रोड आपण कंप्लीट केलेला आहे. त्याचबरोबर पेडगाव पासून सिद्धटेकला जाणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्या पुलाची मोठी अडचण होती. त्या पुलाचं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच पेडगाववरनं सिद्धटेकला जाणार रस्ता. त्यामुळे पेडगावला येणारे संपूर्ण जे आराखड्यातले रस्ते आहेत ते पुढच्या वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील. त्या सगळ्याची कामं सुरू आहेत. आता येण्याची सोय झाली आल्यानंतर गडावरती सोय काय करता येईल यासाठी आमचा खरं तर प्रयत्न आहे. पण ही सोय करत असताना एकदा केलेली सोय परत काढायची गरज पडू नये त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विचारात घेऊन आम्ही काम करण्याचा आमचा मानस राहिला. माझं नाव मी अमोल नारायण गोटे, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, नाशिक. मुख्यतः याच्यात तांत्रिक बाबीची पूर्तता करणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं आपण किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये 2 मंदिर आहेत ती आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत असून ते केंद्र सुरक्षित स्मारक आहेत आणि उर्वरित जो किल्ला आहे ते राज्य सुरक्षित स्मारक घोषित करण्याची ऑलरेडी कार्यवाही आपली सुरू आहे. त्यातल्या तांत्रिक त्रुटीची पूर्तता करून राज्य सुरक्षित स्मारक करणं हा आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे ती प्रोसेस आपण पूर्ण करून ते पुढे नेत आहोत. आणि सेकंडरी आजच्या साईड व्हिजिट मध्ये माननीय स्थानिक जे आमदार आहेत आणि इतर बरेचसे जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आज जी बैठक झाली प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली याच्यामध्ये याचा पूर्णतः साईट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं म्हणजे स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवणं आणि त्याच्यानुसार काय या ठिकाणी जतन संवर्धन आणि इतर ज्या काही बेसिक कम्युनिटी डेव्हलपमेंट द्यायचे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे काय स्मारक स्तंभ किंवा जे काही बनवायचं आहे आपल्याला तर त्या सर्व दृष्टीने याचा स्थळ व्यवस्थापन आराखडा आपण प्रॉपर तयार करूयात आणि त्याच्यानुसार जे जे विभाग याच्यामध्ये समाविष्ट असतील त्यांच्यासोबत तो पूर्ण आराखडा जो आहे
तर तो सादर करून सर्व लोकांच्या, सर्व शिवप्रेमी, छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी जे आहेत सर्वांच्या जे काय भावना आहेत त्या विचारात घेऊन जे आर्किओलॉजी ऑफ इंडिया, स्टेट आर्किओलॉजी यांचे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते बसून ते कशा प्रकारे पुढे नेता येईल या दृष्टीने सर्व स्तरातून आपण प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं लोकल स्थानिक लोकांचा जो काही याला आतापर्यंत जो पाठबळ आहे किंवा जो पाठपुरावा आहे तर तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि कोणतंही हेरिटेज जे असतं तर ते स्थानिक लोकांच्या ह्याच्यानुसारच ते सेव्ह होतं आणि पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरण करण्यासाठी स्थानिक लोक त्याच्यात खऱ्या अर्थानं पुढाकार आतापर्यंत घेतलेला आणि याच्या पुढे ते घेतील. त्याच्यामुळे आपण सर्वांनी याच्यात नक्कीच एक सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊयात आणि लवकरात लवकर याला मूर्त स्वरूप येण्या दृष्टीनं सर्व दृष्टीने आपण प्रयत्न करूयात. ओके. माननीय आमदार साहेबांनी इथे लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीतून आपल्याकडे फंडिंग मागवलं आणि आज आपण या धर्मवीर गड इथे आता उपस्थित आहोत. आज जवळजवळ 50 जणांनी या गडावरती व्हिजिट केलेली आहे. ही ऑफिशियल जॉईंट व्हिजिट झाली ज्याच्यामध्ये फॉरेस्ट असू दे, पीडब्ल्यूडी असू दे, स्टेट आर्किओलॉजी असू दे, इरिगेशन असू दे किंवा ASI असू दे. आणि मी कन्सल्टंट आहे. माझं नाव अर्चना देशमुख. माझी नासदीय नावाची फर्म आहे आणि आम्ही ऐतिहासिक इमारतींच्या जतन संवर्धनाचं काम करतो. मला आज राज्य पुरातत्वनी इथं बोलवून घेतलेलं आहे. आता हा गड साधारण 110 एकरात वसलेला आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे 13व्या शतकापासून ते अगदी 18व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत. आणि आता हे तर आपल्याला रेस्टोर कन्झर्व करायचेच आहेत पण ह्याच बरोबर ह्या गडाला एवढं असोसिएशनल व्हॅल्यू, इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की ज्याच्यामध्ये वीरता, शौर्य आणि धर्म याचं एक अख्खा गडच एक पूर्ण मेमोरियल होईल. आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे गड तर प्रसिद्ध आहेच आहे आज, पण हे मेमोरियल अख्ख्या जगभरात याची ख्याती होईल असं आपल्याला ह्या अर्थाने हे बनवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉन्युमेंटचं रेस्टोरेशन आणि कन्झर्वेशन करणारच आहोत पण त्याच अनुषंगाने इथे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल. इथे काही आपल्याला टुरिझम ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज जसे प्रोजेक्शन मॅपिंग किंवा ह्याच्या फोटोग्रामेट्री ह्याच्या संदर्भाने एक चांगला लाईट अँड साऊंड शो होईल की ज्याच्यामध्ये हे जे सायलेंट रेलिक्स आहेत, इथे मंदिरं आहेत, गेटवेज आहेत, फोर्ट वॉल आहेत, हे सायलेंट रेलिक्सच त्यांची गाथा आपल्याला सांगतील. ह्या अनुषंगाने काहीतरी एक भव्य दिव्य शो होईल आणि जेणेकरून इथे फुटफॉल वाढेल. हे गावात बऱ्याच आतमध्ये आहे, नदी किनारा आहे, अप्रतिम सौंदर्य आहे इथे इकोलॉजिकल रेस्टोरेशन होईल. असे आम्ही प्रत्येक फॅक्टर वरती काम करू. आणि काय वाटतं माहितीये मला, असे जे प्रोजेक्ट असतात ना ते मला असं वाटतं इट्स गॉड्स विल. हे आम्हाला इथे बोलवलं हेच मला माझं भाग्य वाटतं आणि परमेश्वर शक्ती देऊ आम्हाला हे सगळं चांगलं काम करण्याची आणि तुमचं पाठबळ असू दे आमच्या मागे. तर धन्यवाद तुमचे सर्वांचे आम्हाला बोलवल्याबद्दल. यावेळी किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक यांच्याशी बातचीत केली व त्यांचे मत जाणून घेतले. माझं नाव विपिन पिल्लेवान आहे. मी प्रॉपर नागपूरचा आहे. इथे राहायला मोशीला आहे. आम्हाला इथल्याबद्दल माहिती झाली होती अगोदर पण पिक्चरमुळे म्हणजे बघण्याची आतुरता झाली होती की वास्तविक स्थळ काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची होती म्हणून आम्ही इथे व्हिजिट केलेली आहे. आणि हे बघून म्हणजे ऐतिहासिक वास्तू आहे यांची संधारणा झाली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित सांभाळ झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. इथं आल्यानंतर मला काय कमतरता जाणवली, काय झालं पाहिजे इथे म्हणजे फक्त येण्याची म्हणजे थोडीशी हे झाली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित रस्ता वगैरे झालं पाहिजे जेणेकरून लोक आणि लहान मुलं बाळ वगैरे येतात इथं तर त्यांना त्यांची गैरव्यवस्था नको व्हायला, त्याच्यामुळे थोडी व्यवस्था झाली पाहिजे. दुरून जे पर्यटक येतात त्याची निवासाची व्यवस्था व्हावी, निवासाची व्यवस्था व्हायला पाहिजे कारण की खूप महत्वाची वास्तू आहे आणि याचं संजोपन करणं खूप आवश्यक आहे. असं आणखी पर्यटक यावा तिथे आणि तुम्हाला काय सांगायचं आता बऱ्याच लोकांना पिक्चरच्या माध्यमातून हे माहिती झालं आहे, ऑल ओव्हर इंडिया माहिती दिलेली आहे. तर आम्हाला वाटते की इथे बरेच लोकांनी यावे, म्हणजे फक्त भारतातून नव्हे तर बाहेर देशातून पण व्हिजिट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला त्यानुसार थोडं हे करायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित जागा करायला पाहिजे आणि थोडं अजून जास्त प्रचार व्हायला पाहिजे शंभूराजांबद्दल.